आमच्या दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव दिलं नाही तर याच्या पुढचं आंदोलन आगळे वेगळे असतील। दिबा पाटील ठाम उभे राहू आणि जोपर्यंत दिबा पाटलांना नाव विमानतळ लागत नाही तो सर्व आंदोलन करू। आम्ही कुठल्याही पक्षाचे असू दे पण आमच्या बाबाचा दिबा पाटलासाठी बाबा साहेबांचं जर नाव नाही लागलं तर याच्यापेक्षा मोठा आंदोलन ये मोठा आहे तो वैभव मोठा दे आमचा अधिकार आहे मागो भाऊ थोडासा डोकायचं दिबा पाटील साहेबांचा लोकनेते दिबा पाटील साहेब नई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी या आगरी कोणी कराडी समानी ज्यांनी अहोरात्र वारंवार अनेक मोर्चे काढले परंतु केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन काही आजपर्यंत नाव दिलेला नाही। त्यामुळे आज अमरण उपोषण मध्ये मॅडमने आमच्या दिलेला उपोषण केलेलं आहे। या उपोषणाने आमच्या ठाणा रायगड पालघर मुंबई बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सपोर्ट करीत आहोत जेणेकरून या स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव लागण्यासाठी जेव्हा जेव्हा मोर्चा आंदोलन काढतील त्यावेळेला सर्व आमचा समाज एक संघ राहून ही केंद्र शासनाला आम्ही हुलकावणी देतो। जर आमच्या दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव दिलं नाही
तर याच्या पुढचं आंदोलन आगळे वेगळे असतील. या विमानतळामध्ये जबाबदार नाव दिला नाही तर कायमस्वरूपी विमानतळ बंद करू ही आमच्या भूमिपुत्रांची एक ठाम भूमिका आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड पालघर दिबा पाटील म्हणजे बाबा दिबा बाबा याने आमचे 27 गावं असतील, इथले 27 गावं असतील, श्रीकोटा प्रश्न असेल ते सर्व सोडवून ते आज दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला लागावं म्हणून आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघ ठाणा रायगड पालघर इथे आलेलो आहोत. आणि जी भगिनी आमची बहीण उपोषणाला बसलेली आहे तिच्या पाठी ठाम उभे राहू आणि जोपर्यंत दिबा पाटलांना तर नाव विमानतळ लागत नाही तो सर्व आंदोलन करू. आम्ही कुठल्याही पक्षाचे असू दे पण आमच्या बाबासाहेब दिबा पाटलासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू त्याची आम्ही तुम्हाला गावी देतो. पाठपुरावा असेल आणि गाव आंदोलनाची बैठक असेल. आता ज्या कमिटीने आपला पुढची तारीख ठरवली आहे त्या ठरावामध्ये जे तारीख डिक्लेअर होईल 6 जुलै वाटते तारीख डिक्लेअर केली. आम्ही जरा लेट होतो. 6 जुलैला आम्ही गावोगावमध्ये बैठका घेऊ आणि प्रत्येक समाजाला संबंध सांगू का आपल्या स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव लागलंच पाहिजे. यासाठी संपूर्ण आपला हा समाज आहे. ठाणा रायगड पालघर मुंबई जेवढी जनता असेल ती याच्या पुढे आपण रस्त्यावर उतरू आणि मोठ्या संख्येने रस्ता जाम करू आणि कुठेतरी केंद्र शासनाला आपण दाखवून देऊ का इथला समाज ज्याने देशाचा विकास होण्यासाठी त्या देशाची जमिनी दिली, त्यांनी घरं दिली, तरी सुद्धा त्यांचा पुढचा विचार करीत नसतील तर याच्या पुढचा जो आंदोलन असेल तो आंदोलन आगळा वेगळ्या स्वरूपाचा असेल तेव्हा केंद्र शासनाला माहित पडेल. आज तरी सर्व पक्षाची ते आता भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष आहेत, मी काँग्रेसचे असेल सर्व पक्षाच्या आपला बाजूला ठेवू पण आपल्या समाजासाठी एकत्र होण्याची प्रत्येक गावागाव जाऊन मिटिंग घेऊन आम्ही जनता रस्त्यावर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. मुंबई ठाणा रायगड पालघर अखिल भारतीय संघटनेचे सर्व अधिकारी व सर्व गाडा मालक आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. दिबा पाटलांचं नाव हा विमानतळाला लागावा म्हणून सर्व गाडा मालकांनी आज इथे एक चांगलीशी घोषणाबाजी केली आणि एक पुढे पण चांगला कार्यक्रम राबवणार. काल जयेश शेठ काय बोलणार? आता याची पुढची अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड पालघर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिबा पाटील साहेबांचं जर नाव नाही लागलं तर याच्यापेक्षा मोठा आंदोलन अखिल भारतीय बैलगाडी संघटना छेडणार आहे. आणि सर्वांनी त्याच्यापेक्षा ज्यादा अख्ख्या महाराष्ट्रामधनं जेवढे बैलगाडी संघटना आहेत म्हणजे अखिल भारतीय संघटनेचे सदस्य किंवा जे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मिळून त्रिव्य असा मोठा उपोषण करणार आहे. मुरबाड तालुक्याचे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष जयराम दादा भोई आलेले आहेत आणि बघा संघटनेच्या मार्फत कायम आपण दाखवत असतो की काही ना काही उपक्रम. आज हा खूप मोठा बघा एक सर्वात मोठा उपक्रम संघटनेचा आहे आणि इथं संघटनेचाच नाही तर अखंड महाराष्ट्राचा आहे. काय बोला? बघा आपण बैलगाडी संघटनेतून अनेक उपक्रम राबवत असतो आणि जे आपल्या हक्काचं आहे ते आपण घेतलंच पाहिजे ना त्याच्यासाठी आपण लढा देणार आणि रश्मिताईंना आपण सपोर्ट करणार. बरोबर. हे 100% बैलगाडा संघटनेमार्फत आपण सर्व जेवढे गाडा मालक असो पदाधिकारी असो सगळे रश्मिताईच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. बरोबर. आता अशी काही म्हणजे एखाद्या वेळेला घटना आली ना किंवा कुठला प्रसंग आला खंबीर म्हणजे आपली संघटना उभी राहते. 100% कुठे कोणताही प्रसंग आला ना ते जर आपल्या संघटनेमार्फत जेवढी मदत करते तेवढी आपण बाईंच्या सोबत राहून किंवा आपले जेवढे पदाधिकारी आहेत तेवढ्यांच्या सोबत राहून खंबीरपणे उभं राहून त्यांना सपोर्ट करतो. बरोबर. बैलगाडा संघटनेचे सचिव देवीदादा फडके काय बोलाल 2 शब्द? आज हा आंदोलन आणि रश्मिताताईंनी केलेला हा उपक्रम. नक्कीच बैलगाडा शर्यत आणि जी रायगड ठाणे पालघरची जी कमिटी आहे बैलप्रेमी समन्वय संस्था जेव्हा जेव्हा कुठलीही घटना घडते किंवा काही प्रसंग घडतो संदीपभाई माले असतील विजय शेठ कानवकर यांच्या नंदरा शेठ मुंगाजी यांच्या अध्यक्षतेखाली कुठले ना कुठले उपक्रम सतत होत असतात. तो बैलगाडा शर्यतीच्या हिताचा कार्यक्रम असो किंवा कुठल्या गोष्टीची कमतरता असो. आदिवासी भागात लहान मुलांच्या शिक्षणाच्या वस्तू वाटप करण्यापासून ते आपण पाणी वाटप करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आज बैलगाडा शर्यती लोक प्रत्येक ठिकाणी सहभाग दाखवतात. जिथे कमतरता कुठल्या गोष्टीची भासेल तिथे कमिटी नेहमी सक्षम असते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही सगळे म्हणजे आज हे मुरबाडवरून आलेत, आम्ही पुण्यावरून, असे सगळे एका मेसेजवर आम्ही आज इतका युवक वर्ग मोठी पदाधिकारी सर्व जमा झालो.
तर सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे की बैलगाड्या शर्यतीतली लोक जेव्हा जेव्हा कुठलीही गरज लागते तेव्हा उपयोगी पडतात आणि या क्षेत्राला जुन्या काही गोष्टींपेक्षा आता काहीतरी वेगळंच वळण आलंय बैलगाडी शर्यतीतील लोकांनी वेगळंच वळण दिलंय तर जेव्हा जेव्हा कोणताही प्रसंग येईल तेव्हा बैलगाडी शर्यतीतील लोक आणि पदाधिकारी आणि कमिटी याच प्रकारे उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आणि मदतीचा हात देणार. पहिली गाडी दारात येऊन गेली घेतली मी सोडली गाडी दिली गाडीच्या बाहेर करा बाहेर दिवा पाटील साहेबांचा दिवा पाटील साहेबांचा